धाराशिवच्या राजकारणात मोठी खळबळ। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा रंगली आहे। याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकर यांची झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे। या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? धाराशिवच्या राजकारणात नवे समीकरण जुळणार का, की हा फक्त विकासासाठीचा संवाद? पाहूया हा खास रिपोर्ट। आज मी आल्यापासून धाराशिव लोकसभा मतदारसंघातील माझ्या जीवाभावाच्या सगळ्या लोकांना विनंती केली होती की आज आपण या ठिकाणी उपस्थित राहावं। माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रातील सगळी जीवाभावाची माणसं आज या ठिकाणी उपस्थित होती। जवळपास 4:15 पासून आता 8 वाजत आले। सगळ्यांशी चर्चा आम्ही त्या ठिकाणी केली, सगळ्यांचं मत त्या ठिकाणी जाणून घेतलं आणि ही सगळी मतं जाणून घेतल्याच्या नंतर सगळ्या कार्यकर्त्यांच्या, सगळ्या जीवभाव माणसांच्या ज्या सूचना आहेत त्या पद्धतीनं मला थोडी पार्श्वभूमी सांगायची की नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी लढत असताना सुद्धा जर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर एकाही पंचायत समितीमध्ये, नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी आम्हाला यश मिळू शकलं नाही। अनेक सामान्य कार्यकर्ते, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते सुद्धा ह्या निवडणुकीत अतिशय वाईट पद्धतीने त्या ठिकाणी पराभूत झाले। मी असेल, आमचे सगळे सहकारी असतील, आम्ही 24 तास मधला 24 तास वेळ सामान्य माणसासाठी, सामान्य लोकांसाठी, त्याच्या समस्येसाठी द्यायचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलंय आणि याचे साक्षीदार सगळे सर्वसामान्य माणसं आहेत। आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी आमचा कार्यकर्ता, आम्ही कधी कामात कमी पडलोच नाही, लोकांच्या समस्या सोडवण्यातही आम्ही कधी पडलो नाही। पण दुर्दैवानं सत्तेमुळं त्या ठिकाणी आम्हाला या पराभवाला सामोरं जावं लागलं। मला आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं की सामान्य माणसाच्या कामासाठी खरं तर इथं आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बसलेलो आहे। सामान्य माणसाच्या अक्षरशः ट्रान्सफॉर्मरला सुद्धा त्या ठिकाणी अडचणी येत होत्या। आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत। श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत। त्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की आपण बघितलं असेल, ज्या कारणामुळे त्या ठिकाणी मी माझं सार्वजनिक जीवन सुरू केलं की या वाईट वृत्तीची लोक कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी राजकारणाच्या पटलावर राहिली नाही पाहिजे। ती भूमिका आजपर्यंत मी त्या ठिकाणी चोखपणे निभावत आलो। कायदेशीर बाबीवर सुद्धा आम्ही त्याच पद्धतीनं पूर्ण आमच्या कुटुंबानं महाराष्ट्र पोलीस जे तपास करत होते, कळंबोली पोलीस स्टेशन जे तपास करत होते, ते दबावाखाली करतंय आणि इथून आम्हाला न्याय मिळू शकत नाही। म्हणून हा तपास सीबीआय कडे वर्ग करावा अशी मागणी, अशी याचिका हायकोर्टात केल्याच्या नंतर
या हत्याकांडाचा तपास त्या ठिकाणी सीबीआयकडे वर्ग झाला. 20 वर्ष अविरतपणे न्यायालयीन प्रक्रिया चालली. फार मोठ्या अपेक्षा आमच्या कुटुंबाला त्या निकालात होत्या. मेरिटवर निकाल येईल अशी अपेक्षा होती. पण दुर्दैवानं जो काही निकाल आला ज्याच्यामध्ये सन्माननीय न्यायालय म्हणतंय की राजकीय वैमनस्य होतं, तेही मान्य करतंय. कुठल्याही हत्याकांडामध्ये उद्देश मोटिव्ह फार महत्वाचा असतो, तेही न्यायालय मान्य करतंय. पण दुर्दैवानं कळंबोली पोलीस स्टेशनच्या तपासाला त्या ठिकाणी बेस करून मला वाटतं ज्या पद्धतीचा निकाल आला तो अतिशय दुर्दैवी होता. आता ते बैठक घेतात वगैरे ते झालेलं आहे. आता मी इथं माझ्या कारखान्यावर आलोय, तुम्ही सांगताय तुम्ही तुमच्या कारखान्यावर आलोय, मी माझ्या कारखान्यावर आलोय. ओमराजे त्यांचा निर्णय, त्यांचे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी बोलून त्या ठिकाणी बैठक घेतली. आणि कालचा जो एक भाग होता तो निकालांचा, 20 वर्ष ओमराजे त्यांचं कुटुंब सफर झालेलं आहे. ते 20 वर्ष ज्याची आतुरतेनं प्रत्यक्षानं वाट बघत होते. दुर्दैवी की तो निकाल विरोधात गेला असेल तर शेवटी न्याय देवत आहे, तो एक भाग होता. आणि दुसरा भाग की ओमराजेंची ही दुसरी टर्म आहे खासदारकीची. पहिली 5 वर्ष हे सुद्धा विरोधातच बसून गेली. केंद्रातले फार मोठे प्रोजेक्ट असतात, निधी असतो, तो कुठल्याही प्रकारचा निधी आणि त्या पद्धतीचा प्रोजेक्ट आपल्या जिल्ह्यामध्ये आला नाही. हा एक भाग आहे. दुसरा भाग, आता परत दुसरी टर्म सुरू झाली, परिस्थिती तशीच राहिली. शेवटी हा मागासलेला जिल्हा आहे, देशात 3 नंबरचा मागासलेला जिल्हा म्हणून ते आपली ओळख आहे. ओमराजेंनी कालही क्लिअर केलेलं आहे, त्याच्या अगोदरही क्लिअर केलं होतं की माझ्या केसचा निकाल हा माझा वैयक्तिक भाग आहे आणि राजकीय मी जी भूमिका घेतोय, सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भूमिका घेतोय, हे माझ्या भागातलं विकास, माझ्या भागातला आतापर्यंत जो कार्यकर्ता विकासापासून वंचित राहिलाय ह्यांच्यासाठी कुठेतरी मला माझी भूमिका बदलणं गरजेचं आहे, असं ते वारंवार बोलत होते. तो एक भाग. आणि दुसरा भाग जो आहे ह्या बाबतीतला की विकासच नाही तर नेमकं ह्या पदावर राहून मी करू काय, कारण निधी मिळत नाही किंवा काय होत नाही. त्याच्यामुळं सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चेतनं मला वाटतं, तुम्ही त्या ठिकाणी होता, माझा अजून ओमराजेंचं कुठलीही भाष्य झालेलं नाही, माझी चर्चा झालेली थोडं नाही. थांबवतो. टायगर ऑपरेशन मध्ये तुम्ही पुन्हा एकदा महत्वाची भूमिका बजावली, अशा सगळ्या माध्यमाकडे चर्चा आहेत, त्यावर तुमची स्पष्टपणे भूमिका काय? तुमचा ओमराजेशी संपर्क झाला हे आम्हाला मान्य होत नाही असं. नाही, एक ध्यानात घ्या, संपर्क झाला नाही वगैरे वगैरे, जरी ते त्या ठिकाणी असले, मी या ठिकाणी असलो, आज 10 ते 15 वर्ष आम्ही एकत्र जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. राजकारणचा जर भाग सोडला तर वैयक्तिक संबंध अतिशय मी चांगले ठेवतो, कुठल्याही पक्षाचा असू द्या. माझं कोणाशी वाकडं किंवा त्या पद्धती एक तात्विक मतभेद असतात, तो विषय वेगळा आहे. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. त्याच्यावरती ज्या परिस्थिती त्यानं 20 वर्ष ज्यावेळेस वयाच्या 25व्या वर्षी, म्हणजे त्याची इच्छा नसताना त्याला राजकारणात यावं लागलं आणि त्याचं एक ध्येय होतं, त्याला कुठंतरी तडा गेला असं त्यांना वाटतंय. आम्ही त्याविषयी बोललो. पुढं आम्ही त्या बाबतीतलं आमच्या नेत्यानेही सांगितलं की आपण अपिलात जाऊ, त्या पद्धतीने केस करू आणि ह्या भागाचा विकास करायचा असेल तर एकत्र येऊन काम केलं तर आणखी चांगल्या पद्धतीनं जोमानं एकत्र येऊन म्हणजे पक्षात येऊन, म्हणजे आता त्याला हेच नाही ना, पक्षात येऊनच की. आणि ती भूमिका आज तुम्हीच होता त्याचे साक्षीदार. कार्यकर्त्याचा मेळावा घेतला. माझ्या अंदाजानं 95-100% कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपल्याला एनडीए बरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही, तरच आपल्या जिल्ह्याचा विकास होईल. फक्त चर्चेतनं, बोलण्यातनं, चर्चा करून पोट भरत नाहीत ना, विकास होत नाही. आपल्याला जर जिल्ह्याची परिस्थिती सुधारायची असेल, मोठमोठे प्रोजेक्ट आणायचे असतील, क्लस्टर आणायचं असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला एनडीए बरोबर राहून ह्या भागातील सर्वसामान्य गोरगरिबाचा विकास करणं आणि त्याच्या दुःखावरती फुंकर घालणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून त्या कर्तव्याला जागून मला वाटतं ओमराजेंनी हा निर्णय घेतला. ऑपरेशन टायगरची जिम्मेदारी दिली होती का? नेमकं काय ऑपरेशन टायगर? तर ज्यावेळेस मी एवढं बोलतोय म्हणल्यावर त्याचा भाग आलाच ना, तो ती जबाबदारी दिली, ऑपरेशन टायगरची जबाबदारी दिली किंवा काय, हे जबाबदारी घ्यायची गरजच नाही ना. शेवटी मी ह्या भागातला एक आमदार आहे आणि ह्या भागाचा विकास होवं जसं ओमराजेंना वाटतं तसं मलाही वाटतं, माझ्या नेत्यांनाही वाटतं.
आणि एक पक्षीय राजकारण फक्त भावनेवरती पोट भरत नाही. भावना, चर्चा, ते योग गेलं, त्या पिढ्या गेल्या, आता पिढ्यानं पिढ्या बदललेल्या आहेत. आताचा जो तरुण आहे तुमचा 20 ते 30-35 वर्षाचा, त्याला विकास हवा आहे. मग तुम्ही भावना का काय पक्ष कुठला ह्याच्याशी काय त्यांना देणार? त्यांनी आता जर सकारात्मक निर्णय प्रवेश कधी घेतला, होईल? प्रवेश कधी होईल? तुम्ही त्यांना भेटणार आहात, प्रवेश कधी होईल? त्यांचं स्वागत करणार नाही नाही, प्रवेश कधी होईल ओमराजेंचा? ओमराजेंचा प्रवेश आता होईल. मी बघतो, मी त्यांना भेटणार आहे आता जाऊन, आणि भेटल्यानंतर परत आम्ही एकदा तुमच्या समोर येऊ. साहेब तुम्ही जवाबी जिल्ह्यात येतात कौतुक आहे. जवाबी जिल्ह्यात येतात तेव्हा काहीतरी भूकंप होतो. हे राजकीय नाही, मी ज्या वेळेस जिल्ह्यात येतो त्यावेळेस हा विकासाचा भूकंप करून जातो. मी कुठंतरी कोणाला तरी पंक्चर करायचं, कोणाला तरी टॉर्चर करायची भूमिका माझी राहत नाही. सातत्यानं हमेशा विकासाचा ध्यास घेऊन मी या ठिकाणी फिरतो, आणि विकासाच्या पद्धतीनं जे जे चांगलं असेल ते मी करतो. हे थोडं स्पष्ट शब्दात फक्त एकच पाहिजे की टायगर ऑपरेशन मध्ये आपला सहभाग होता. ओमराजे निंबाळकर आपल्या पक्षात प्रवेश करतात, त्या गोष्टी सगळ्या सहमत आहेत, आणि त्याच निमित्तानं तानाजी सावंत त्यांची भेट घेण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात आले. मग धाराशिव जिल्ह्यामध्ये आले म्हणजे माझा मतदारसंघ आहे हा. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने विचारताय की जणू काय मी इथनं उठलोय आणि ओरिसामध्ये कुठल्या तरी जिल्ह्यात जाऊन बसलोय, असं नाहीये हे. पण तिकडे बैठक हा आपला पारंपरिक मतदारसंघ आहे. तिकडे ओमराजे कार्यकर्त्यांची बैठक घेतात, तिकडे तुम्ही त्याच वेळेत हा योगायोग असेल कदाचित, नाही का? घडून आणलेलं योगायोग आहे की असं योग आहे? हा तुम्हाला आता 1 तास 2 तासात समजेल काय. तासाभरानं तुम्ही उमराजेंची भेट घेणार. हा त्यांचं म्हणजे एक कौटुंबिक नातं आहेच, आणि त्या संदर्भात जो काल निर्णय झाला कोर्टात त्याबद्दल मी एक घरगुती साठी जाणार आहे त्यांच्याकडे.